रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आत घ्यायचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत आणि त्यामुळे राज्यात आता निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेत। भाजपने मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्याचा चंग बांधलाय। इकडे वरळीतल्या मेळाव्यातनं फडणवीसांनी ठाकरे ब्रँडची खिल्ली उडवत आपले इरादे स्पष्ट केलेत। बघूया त्या संदर्भातला रिपोर्ट। काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। शशांकराव आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे, त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आणि ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच कळेल। छत्रपती शिवाजी महाराज की विजय संकल्प मेळाव्यातून भाजपने मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। ठाकरे बंधूंवर निशाणा साधत देवेंद्र फडणवीसांनी आपलं टार्गेट फिक्स केलंय। साध्या बेस्ट निवडणुकीत ठाकरेंचा बँड बाजा वाजवला अशा शब्दात टीका करत ठाकरे ब्रँडची खिल्ली उडवली। तर ठाकरे ब्रँड काय आहे हे येणाऱ्या काळात कळेल असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलाय। कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात। साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांकराव आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बाजा वाजला। कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना आणि मराठी माणसाला आणि इतर भाषिकांनी ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे, त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आणि ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच कळेल मुख्यमंत्र्यांना। काय नाहीतर ठाकरे ब्रँड जर नसता तो वारंवार भेटी घेण्याचं कारण पण लागलं नसतं आणि चर्चा करायची आवश्यकता पण नव्हती। म्हणजे ठाकरे ब्रँड आहे हे तुम्ही मान्य करता। काहीही झालं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय। मात्र यावेळी फडणवीसांनी बोलताना कुणीही सोबत आलं तरी कुणी सोबत नाही आलं तरी असं विधान केलंय। त्यामुळे ठाकरे बंधूंबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुद्धा हा इशारा दिल्याचं बोललं जातंय। काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। कोणी सोबत आलं तरी कोणी सोबत आलं नाही तरी कोण कोणाला सोबत घेताय तरी। भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी मागील 10 वर्षात केलेल्या विकास कामांची जंत्री मांडली। कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं अशा शब्दात टीका केली। मृतांसाठीच्या बॉडी बॅग खरेदीत भ्रष्टाचार केला असा दावा फडणवीसांनी केलाय आणि उद्धव ठाकरेंना कफन चोर अशी उपमा दिली आहे। माझा आम मुंबईकर हा पटा 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 त्या ठिकाणी मेला। अरे जनावरासारखा माझा मुंबईकर मेला, पण माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे नालायक यांनी त्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला। हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार? आज जे त्यांच्याबरोबर आज आहेत, जो आरोप जो उद्धवजींवर करतायत त्यातले अर्धे टक्के लोक तर त्या सरकारमध्ये होते ना, म्हणजे ती अर्धी टीम तीच आहे त्यांच्याकडे। हा पहिला मुद्दा। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की असे आरोप प्रत्यारोप करणं आणि अशा गोष्टींवर की त्यांच्याकडून मला अपेक्षा नव्हती। कारण का जर काही चुकीचं झालं असेल जे मीही केलं असेल म्हणजे खुणाबद्दलही, तर आरोप करण्यापेक्षा इन्क्वायरी लावा ना। आम्ही कधी नाही म्हणले। 2017 मध्ये मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसला असता असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला। मात्र मैत्रीच्या नात्यासाठी आपण महापौर पद शिवसेनेला दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं। यासाठी मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी फोन केल्याचा गौप्यस्फोट सुद्धा त्यांनी केला।
मात्र 2019 साली उद्धव ठाकरेंमुळे अच्छा सिला दिया तूने असं म्हणण्याची वेळ माझ्यावर आली, अशी टोलेबाजी सुद्धा फडणवीसांनी केली. एकनाथराव शिंदेजी जे आता आपले सहकारी आहेत आणि मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला आणि ते म्हणाले, देवेंद्रजी आमची तुम्हाला विनंती आहे, आपली महायुती आहे, ठीक आहे तुमचा महापौर बनू शकतो, पण इतकी वर्ष आमचा महापौर बनतोय, उद्धवजींची इच्छा आहे आपला महापौर झाला पाहिजे. उद्धवजी खूप नर्वस झाले आहेत, ते खूप नाराज झाले आहेत, त्यामुळे आमची विनंती आहे की तुम्ही शिवसेनेला महापौर द्या. आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं, ते आपण केलं, पण 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. अनेक वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर दिसले आणि राजकीय गोटात ठाकरे ब्रँडची चर्चा सुरू झाली. ठाकरे एकत्र आले तर महायुतीला मुंबईत फटका बसू शकतो असं बोललं जातंय. हाच धागा पकडत भाजपाने नरेंद्र मोदी हे जागतिक ब्रँड असल्याचं म्हणत थेट ठाकरेंना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे विरुद्ध फडणवीस असाच सामना रंगणार हे स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.